गायकवाड। आज माझ्या भावाच्या वाढदिवसानिमित्त मी आज आपल्या समोर दोन शब्द मांडणार आहे। तरीही आपल्या सर्वांना माहित आहे की कोरोना या महामारीमुळे किंवा या बिमारीमुळे आज आपण महामानवांच्या जयंत्या किंवा महापरिनिर्वाण पुण्यतिथ्या इत्यादी साजरे करू शकत नाही आहोत। म्हणून या 6 डिसेंबर 2020 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन होता। तर त्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना आणि अभिवादन म्हणून मी आज आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयावर दोन शब्द बोलणार आहे। तर सर्वात प्रथम मी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सर सयाजीराव गायकवाड, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, संत गाडगे बाबा, माता भीमाई, माता रमाई, सुभेदार मेजर रामजी आंबेडकर, तसेच साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि ज्या महामानवांच्या ज्यांना मी मानवंदना देणार आहे किंवा ज्यांची महापरिनिर्वाण दिन यांच्या विषयावर मी आज बोलणार आहे ते महामानव म्हणजे विश्ववंदनीय, विश्वरत्न, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करते आणि माझे दोन शब्द सुरू करते। तर सर्वात प्रथम मला हे म्हणायचं आहे की पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात। पापणीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात। वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला उलोकन म्हणतात आणि संपूर्ण जग ज्याच्या विचारावरून उंचावरून चालतंय त्या वाघाला विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोबाचं नाव मालोजी सकपाळ होतं। मालोजी सकपाळ यांना रामजी आणि मीराबाई यांच्यासह आणखी 3 अपत्ये होती, परंतु त्या 3 अपत्यांची नावे या इतिहासामध्ये नमूद केलेली नाहीत। मग रामजी हे सैन्यामध्ये सेवारत होते। रामजींचा विवाह सुभेदार मेजर धर्माजी पंडित मुरबाडकर यांची कन्या भीमाबाई यांच्याशी 1865 साली झाला। तेव्हा भीमाबाई ह्या फक्त 13 वर्षाच्या होत्या। मग 1890 पर्यंत भीमाईंना 13 अपत्ये झाली। त्यापैकी बाळाराम, गंगा, रमाबाई, आनंदराव, तुळसा आणि मंजुळा ही अपत्ये जगली, मग बाकीची लहानपणीच दगावली। मग लग्नानंतर भीमाईंना वडील धर्माजी पंडित मुरबाडकर आणि माहेरची इतर मंडळी यांच्याकडून प्रेमळ सहवास मिळालेला दिसून येत नाही। मग भीमाईने ही प्रतिज्ञाच केली की दागिने सुखात घालण्या एवढी तोलामोलाची आर्थिक परिस्थिती निर्माण करू शकले तरच मी माझ्या माहेरी येईल। अशा मानी, हट्टी आणि स्वाभिमानी भीमाईच्या पोटी 14वा रत्न जन्माला आला। 14 एप्रिल 1891 ला त्या कोहिनूर हिऱ्याचा जन्म झाला। दलितांचा उद्धार करणारा एक सितारा जन्माला आला। 1630 मध्ये स्वराज्यासाठी जिजाऊने शिवा दिला तर आज समतेसाठी भीमाईने भिवा दिला। म्हणून मला काय म्हणायचंय कि पैदा न होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। पैदा न होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता। बेरंग रही थी जमीन और आसमान का रंग नीला नहीं होता। भारत देश तो कब का कंगाल हो जाता यारो अगर इस देश को भीमराव रामजी आंबेडकर जैसा कोहिनूर हीरा मिला नहीं होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 5 वर्षाचे असताना सातारा येथे वास्तव्यास असतानाच घशाच्या विकाराने भीमाईंचे निधन झाले। बाळ भीम वयाच्या 5व्या वर्षी आईच्या प्रेमास कायमचे पारखे झाले। मग बाळ भीमाचे संगोपन हे आत्या मीराबाई आणि वडील रामजी यांनीच केले। मग आत्या मीराबाई यांच्या विनंतीवरून रामजी यांनी दुसरा विवाह केला। रामजींच्या दुसऱ्या पत्नीचे नाव जिजाबाई होते। जिजाबाई ह्या शिरकावळे नावाच्या सेवानिवृत्त जमादारांच्या भगिनी होत्या। भीमराव भीमाईंना बये म्हणत। ही जिजाबाई माझ्या बयेंचे दागिने घालते याची भीमरावांना मनस्वी चीड येत असे, कारण त्यांच्या आईचे दागिने घातलेले भीमरावांना दुसऱ्या स्त्रीने त्यांचे दागिने घातलेले त्यांना बिलकुल आवडत नसे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लहानपणापासूनच वाचनाची अत्यंत आवड होती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुस्तकांवर खूप माया होती। त्यांना पुस्तके लहानपणापासूनच अत्यंत आवडत होती। या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा तत्वज्ञानी, विद्वान, विख्यात पंडित, प्राचार्य, संपादक, इतिहासकार आणि विद्वान दुसरा कुणीच नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे पुस्तक एकदा वाचायचे ते पुन्हा कधीच बघत नव्हते, कारण त्यांची स्मरणशक्ती इतकी तल्लख होती की कुठल्याही पुस्तकातलं कुठल्याही पानावरची पहिली व शेवटची ओळ विचारली असता माझा भिवा चुकत नव्हता। म्हणून मला काय म्हणायचंय
सागराचे पाणी कधी आटणार नाही, बाबांची आठवण कधीच मिटणार नाही. सागराचे पाणी कधी आटणार नाही, बाबांची आठवण कधीच मिटणार नाही. अरे हाच जन्म काय, असे हजारो जन्म मिळाले तरी या हृदयावर कोरलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव कधीच मिटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या बालवयाचं समाजातील अस्पृश्यता आणि अन्यायाशी चटके सहन करावे लागले होते. माझी भीमाई जेव्हा कपड्याच्या दुकानामध्ये कपडे आणायला जायची तर तेव्हा तो कपड्याचा दुकानदार पहिले आपल्या चेहऱ्याकडे बघायचा आणि नंतर दरवाजामध्येच उभा करायचा आणि त्या कोऱ्या करकरीत कपड्यावर आधी थुकायचा, तो कपडा मातीमध्ये घोळसायचा आणि नंतर तो कपडा आपल्या तोंडापुढे फेकायचा. हे सर्व वर्तन बघून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप चीड येत असे. मग इथे जमलेले प्रत्येक व्यक्ती या गोष्टीचा जरा विचार करा की त्या काळातली प्रथा, त्या काळातली वागणूक जर आज आपल्या सोबत घडली असती तर त्या काळामध्ये आपल्याला मांगा महाराला ओंजळीनं पाणी प्यावं लागायचं. मग जर ती परिस्थिती आज असती तर त्या काळामध्ये बाबासाहेबाला केस भादरायला कोणी न्हावी भेटत नव्हता, कारण ते जातीने महार आणि अस्पृश्य समजले गेले होते. मग विचार करा, जर ती परिस्थिती आज असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केस भादरायला कोणी न्हावी भेटत नव्हता म्हणून वडील त्यांची कटीन करायचे. मनुवाद्यांच्या त्या काळामध्ये मांग महार आणि अखंड बहुजन समाजावर त्यांचा खूप जास्तच पगडा होता. ते आपला अमानुष अशा प्रकारचा छळ करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमानुष अशा प्रकारचा छळ करायचे, आपल्याला चाबकानं मारायचे, फोडून रक्त बंबाळ करायचे. मग जर विचार करा की ती परिस्थिती जर आज असती तर आज जर आपल्याला तहान लागलेली असली तर आपण पटकन जाऊन फ्रीज आणि माठातलं पाणी पितो, पण कधी विचार केलाय का त्या पाण्याची पुण्याई कुणाची आहे? त्या पाण्याची पुण्याई माझ्या भीमाची आहे, माझ्या बापाची आहे त्या पाण्याला पुण्याई. आज आपण शाळेमध्ये बसून शिक्षण घेत आहोत त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी एक खूप मोठा संघर्ष केला आहे. त्यांनी आपल्याला माझ्या गोष्टीचं इथे बसलेल्या कुठल्याच व्यक्तीने राग मानायचा नाही किंवा वावगं समजायचं नाही, पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की आजही या बहुजन समाजातील बहुतांशी जाती अशा आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अत्यंत तिरस्कार करतात. मग मला त्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे की काय कमी केलं बाबासाहेबांनी तुमच्या आमच्यासाठी? आज आपण आनंदात जीवन जगत आहोत याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आज आपण पोटभर जेवण करत आहोत याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आज आपण नवनवीन कपडे घालत आहोत, मोठमोठे घरं बांधत आहोत. आज आपण शाळेमध्ये बसून शिक्षण घेत आहोत, मोठमोठ्या गाड्यांवर फिरत आहोत, विविध मोठमोठे कार्यक्रम करत आहोत, स्वतःचा जन्मदिवस साजरा करत आहोत. आज आपण आपलं जीवन हे ऐशो आरामात जगत आहोत याचं कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा मातंग समाजातील सभा असायच्या तेव्हा बाबासाहेबांना अध्यक्षांच्या वतीने बोलावणं यायचं. तर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्या अध्यक्षांच्या वतीने भाषण द्यायला जायचे तेव्हा त्या लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपदेश करायचे आणि आवर्जून या गोष्टींचा उल्लेख करायचे की तुम्ही तुमच्या लेकरांना शिक्षण द्या, अंगावर फाटका कपडा घालू नका, घर गल्ली स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. एक वेळेला पोटाला कमी खा पण घरामध्ये पेन आणा, ज्ञानाची ढाल आणा, पेनाचे शस्त्र आणा, ज्ञानाची ढाल आणा. पोटाला कमी खा पण घरामध्ये पुस्तके आणा, कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो मोलाचा मंत्र दिला आणि आज आपल्या समाजातील खूप गोरगरीब आणि दलित ज्यांना समजले गेले होते ते मुलं आणि तो समाज आज शिक्षण घेऊन पुढे गेलेला आहे. तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे की सच्चाई को कभी यारो छोड़ना नहीं, अपने वादों से कभी मुख मोड़ना नहीं. सच्चाई को कभी यारो छोड़ना नहीं, अपने वादों से कभी मुख मोड़ना नहीं. और जो भूल गए भीम के एहसान को हमेशा, ऐसे मक्कारों से कभी भूल कर भी रिश्ता जोड़ना नहीं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला न्याय मिळावा म्हणून एक समानतेचा वसा तयार केला. या जगामध्ये समानतेचा वसा पसरविला. तुम्ही आणि मी भटांच्या पुरोहितशाहीतून जपले जावो म्हणून बाबासाहेबांनी अंधश्रद्धेचा नायनाट केला. या भारत देशातील प्रत्येक जातीतील व्यक्तीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले न्याय आणि हक्क मिळावेत म्हणून रात्रंदिवस काबाड कष्ट केले आणि तुम्हा आम्हाला रात्रंदिवस काबाड कष्ट करून या बहुजन समाजाला एक असे शस्त्र दिले आहे ज्या शस्त्राच्या जोरावर आज आपण आपली लढाई लढू शकतो. आज तुम्ही आणि मी स्वातंत्र्याने समाजामध्ये स्वातंत्र्याने स्वाभिमानाने आणि सन्मानाने जीवन जगत आहोत याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं ते शस्त्र आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते शस्त्र फक्त एखाद्या जातीपुरतं मर्यादित नव्हे तर अखंड भारताला आणि भारतातल्या तब्बल सर्वच जातींना आणि या बहुजन समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या शस्त्राद्वारे न्याय मिळवून दिलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या शस्त्राचं नाव आहे आपल्या स्वतंत्र भारताचे भारतीय संविधान.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटना लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतकी प्रचंड मेहनत करून एक रथ तयार केला आहे. आणि आता त्या रथाचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची, माझी आणि अखंड बहुजन समाजाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितले की मी माझा रथ इथपर्यंत आणलेला आहे, तो होत असेल तर तुम्ही पुढे न्या आणि होत नसेल तर कृपया त्याला मागेही आणू नका, असा उपदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला केलेला आहे. हा बहुजन समाज या तळहातासारखा पसरलेला आहे, परंतु जेव्हा या हाताची मूठ बनेल तेव्हा हा बहुजन समाज एकत्र येणार आहे आणि आपल्या रथावर बसलेले काळे काळे उडून जायला वेळ लागणार नाही. म्हणून मला तुम्हाला काय सांगायचंय की हजारो वर्षापासून मनात एक राग होता, हजारो वर्षापासून मनात एक राग होता, मनुस्मृती नावाचा एक नाग होता. लाख पंडित आले असतील पण कायद्यात हात घालणारा एकच वाघ होता. सूरज को क्या पता चांद क्या होता है, सूरज को क्या पता चांद क्या होता है, जमी को क्या पता आसमान क्या होता है, और जिंदगी भर भगवान और पत्थर की मूर्त के नाम पर भीख मांगकर खाए उसे क्या पता भारतीय संविधान क्या होता है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलित समाजाचा उद्धारच केला नाही तर त्यांनी स्त्रियांना सुद्धा हक्क मिळवून दिले, स्त्रियांना सुद्धा हक्क मिळवून दिले. मग ती स्त्री सवर्ण असो वा दलित असो, हिंदू असो वा मुस्लिम असो वा ख्रिश्चन असो. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी पहिला शाळेचा दरवाजा उघडला. स्त्रियांना त्यांचे न्याय आणि हक्क मिळवून देणारे हिंदू कोडविल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये मांडले, ते सुद्धा स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री असताना. आज भारतातच नाही तर जगात सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा पुढे आहेत. आज भारतातच नाही तर जगामध्ये सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांनी आपले नाव गाजवलं आहे. मग ती डॉक्टर, वकील, इंजिनियर, जज, IAS, IPS, पायलट, राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री, आमदार, खासदार इत्यादी क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी आपले उच्च स्थान घोषविले आहेत. आणि याचं कारण आणि याचं श्रेय फक्त आणि फक्त महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच दिले जाते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना त्यांचे न्याय आणि हक्क मिळवून देणारे हिंदू कोड बिल जेव्हा संसदेमध्ये मांडले तेव्हा आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी हिंदू कोड बिलाला विरोध करताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला. पण बाबासाहेब तिथेच हार मानली नाही किंवा ते तिथेच थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांचा लढा पुढे चालवला आणि शेवटी हिंदू कोड बिल हे अंमलात आणावंच लागले. म्हणून काय म्हणायचंय की दुश्मन का चेहरा गम से सूख जाएगा, अरे दुश्मन का चेहरा गम से सूख जाएगा, हौसला बुलंद रखोगे तो वक्त भी रुक जाएगा. और कहते थे मेरे बाबा साहब, रहोगे एक साथ तो तुम्हारे सामने इंसान क्या चीज है, आसमान भी झुक जाएगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जातीने महार होते आणि महार जातीत असताना त्यांना लहानपणापासून त्यांना त्यांच्या पूर्वजांना मनुवाद्यांचा अत्यंत छळ सोसावा लागला. ब्राह्मण भटांनी कधी मांगा महाराला चौदार तळ्याचे पाणी पिऊ दिले नाही, कधी आडावर येऊ दिले नाही. त्या भटांनी आपल्याला कधी कुण्या देवाच्या मंदिरात जाऊ दिले नाही. जेव्हा आपल्याला रस्त्याने चालावं लागायचं तेव्हा आपल्या सावलीने ते विटाळू नयेत म्हणून गल्लीतून येताना आपल्याला आवाज देत यावा लागायचा, कारण आपल्यामुळे त्यांची काया विटाळली जाऊ नये. त्या मनुवाद्यांमुळे आपल्या गळ्यामध्ये मडका आणि पाठीला झाडू इतकी घाणेरडी प्रथा त्या काळामध्ये आपल्याला लागू केली गेली. कारण जेव्हा आपल्याला रस्त्याने चालायचं असावं त्या झाडूने आपली पावले झाडली जावीत आणि थुकायचं असल्या त्या मडक्यामध्ये थुकावं, इतकी हीन आणि घाणेरडी वागणूक त्या काळामध्ये आपल्याला दिली जात होती. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सर्व घाणेरड्या प्रथा मोडून एक नवीन इतिहास घडवला, एक नवीन इतिहास निर्माण केला. आपल्या सर्वांना उपदेश केला की तुम्ही तुमचा वेळ देवा धर्मामध्ये वाया नका घालू, ब्राह्मणांच्या नादी लागू नका, अंधश्रद्धेमध्ये राहू नका, लेकरांना शिक्षण द्या, खरं काय ते ओळखा, सत्याची कास पकडा. बाबासाहेबांनी एवढं केलं तरीही त्यांच्या उपकाराची जाण बहुजन समाजातील लोकांनी ठेवलेली नाही. आणि ज्या देवा धर्मानं आपल्याला काहीच दिलं नाही त्यांची उपासना आज आपण करतोय, त्यांतच आपला वेळ वाया घालवतोय. यामुळेच बहुजन समाज अजून सुद्धा मागेच आहे. कुंभार, चांभार, तेली, कैकाडी, कुणबी, माळी, साळी, तांबोळी, धनगर, वाणी, वंजारी, वडार, मांग, महार यांसारख्या अनेक जाती मिळून एक बहुजन समाज तयार होतो. बाबासाहेबांनी आपल्या जीवाचं रामायण, महाभारत, कुराणे शरीफ, बायबल इत्यादी सर्व संविधानामध्ये लिहून ठेवलं आहे. आणि कोणताही धर्मग्रंथ वाचा त्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की सत्याची कास करा, सत्य काय ते ओळखा आणि या जगातलं सत्य हे आहे